मंडळींनो नमस्कार. युवराज बियॉन्ड फॉर्च्यून या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज 6 डिसेंबर याच दिवशी 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सोडून गेले. शोषित, वंचित, पीडित यांचा सूर्य कायमचा हरवला. बाबासाहेब आपल्याला सोडून गेले, परंतु त्यांचं कार्य हे अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. असामान्य कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतामधलं जे योगदान आहे ते कुणी नाकारू शकत नाही. शोषित, पीडित, वंचित यांच्यासाठीच त्यांनी काम केलं असं नाही. बाबासाहेबांनी सर्वांसाठी काम केलं. थोडक्यात सांगायचं काय तर बाबासाहेबांनी भारतीयांसाठी काम केलं. जो कोणी भारतीय स्वतःला समजतो त्या सगळ्यांसाठी बाबासाहेबांनी काम केलं. मग या बाबासाहेबांचा शेवटचे काही दिवस कसे होते ते आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. कारण महामानवाचा महापरिनिर्वाण हा नक्कीच दुःखदायक आहे, परंतु त्यांचं कार्य जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांचा जाण्याचा दिवस म्हणजे 6 डिसेंबर. त्याच्या आधी 1 महिना आधी बाबासाहेब 12 नोव्हेंबरला नेपाळला गेले होते. नेपाळमध्ये काठमांडू या ठिकाणी जागतिक धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी नेपाळचे राजे महेंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार होता. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजेरी लावली. नेपाळचे राजे महेंद्र यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनन्यसाधारण महत्त्व दिलं आणि त्यांचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं. त्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषणही केलं. ते भाषण खूप गाजलं. त्यानंतर थोड्या वेळाने बाबासाहेबांनी भगवान गौतम बुद्ध यांचं जन्मस्थळ लुंबिनी या ठिकाणी भेट दिली. तिथं अनेक बौद्ध अनुयायांशी ते भेटले, त्यांनी चर्चा केल्या. त्यानंतर तिथून ते निघाले आणि बुद्धगयावरून ते पुन्हा भारतात परतले. 30 नोव्हेंबर रोजी ते भारतात पुन्हा आले, आपल्या दिल्लीच्या अलीपूर रोड या निवासस्थानी. शरीरामध्ये थोडासा थकवा जाणवत होता. शरीरामध्ये अनेक आजार होते. अनेक आजारांनी त्यांना ग्रासलं होतं. त्यापैकी एक मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी. परंतु त्यांनी या आजाराचा कधी भाव केला नाही. कधीही आपल्या कर्तव्यपूर्तीकडे दुर्लक्ष केलं नाही. नेहमीच देशाला प्रथम स्थान दिलं, देशातल्या नागरिकांना प्रथम स्थान दिलं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे कार्य आहे ते समाजापुढं पोचावं म्हणून आज 6 डिसेंबर रोजी मी आपल्याशी पुन्हा चर्चा करतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शेवटचे काही दिवस अशा प्रकारे 30 नोव्हेंबरपर्यंत येऊन ठेपले. अशातच आपल्या देशामध्ये संसदेमध्ये अधिवेशन सुरू झालं होतं. बाबासाहेबांना घरात बसवेना, अधिवेशनात जायचंच असा हट्ट त्यांनी स्वतःशीच केला आणि तो पूर्णही केला. 4 डिसेंबरला बाबासाहेब संसदेमध्ये गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी 16 डिसेंबरला होणाऱ्या धर्मांतर परिषदेसाठी काही आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. दुपारनंतर बाबासाहेबांना थोडासा थकवा जाणवायला लागला आणि ते पुन्हा घरी आपल्या दिल्लीच्या निवासस्थानी आले. निवासस्थानी आल्यानंतर त्यांनी थोडीशी कॉफी घेतली आणि ते थोडासा आराम करण्यासाठी झोपी गेले. 5 डिसेंबरची सकाळ उगवली. बाबासाहेब नेहमीप्रमाणे सकाळी 8:30-9च्या सुमारास उठले. कॉफीचा कप त्यांनी एक घेतला आणि त्यानंतर आपल्या दिवसाला सुरुवात केली. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी वाचन, लेखन सोडलं नव्हतं. कारण त्या दिवशीसुद्धा ते बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाची प्रस्तावना लिहित होते. दुपारची वेळ सरली, सायंकाळची वेळ आली. थोडीशी कॉफी त्यांनी पुन्हा घेतली. थोडासा वेळ आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करत घालवला. त्याचबरोबर बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी सविता आंबेडकर म्हणजेच माईसाहेब यांच्याशी थोडीशी चर्चा केली. काही गोष्टींवर ते नेहमीच माईसाहेबांसोबत चर्चा करायचे. रात्री जेवणाची वेळ आल्यानंतर बाबासाहेब टेबलवर येऊन बसले आणि जेवणासाठी आल्यानंतर त्यांनी खूप थोडंसं खाल्लं, कारण थकवा प्रचंड जाणवत होता. खाल्ल्यानंतर ते आपल्या आराम खुर्चीत बसले आणि आराम खुर्चीमध्ये डोळे मिटून बुद्धम शरणम गच्छामीचा
ते जाप करू लागले. त्यानंतर त्यांनी संत कबीर यांचे काही दोहे गायले. काही वेळ गेल्यानंतर त्यांनी आपल्या सहकार्याला सांगून बुद्धम शरणम गच्छामीचा जाप करण्यासाठी तपकडीमध्ये त्यांनी तो जाप लावला. अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी थोडासा आराम खुर्चीवर वेळ घालवल्यानंतर 11:30च्या सुमारास बाबासाहेब झोपायला गेले. झोपायला गेल्यानंतर त्यांना झोप लगेच लागली, परंतु काय माहीत ती त्यांची शेवटची झोप होती हे कोणालाच माहीत नव्हतं. 6 डिसेंबरची सकाळ उगवली. माईसाहेब नेहमीप्रमाणे बाबासाहेबांना उठवायला गेल्या, परंतु बाबासाहेब उठले नाहीत. माईसाहेबांना कळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि त्यांनी तिथंच हंबरडा फोडला. अनेक सहकारी गोळा झाले आणि सर्वांच्या असं लक्षात आलं, बाबासाहेब कायमचे गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्याची बातमी पंडित नेहरूंपर्यंत पोचली. पंतप्रधान पंडित नेहरूंना ही बातमी अस्वस्थ करणारी वाटली आणि ते तातडीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली, त्यांच्या अनुयायांशी चर्चा केली आणि त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला की बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण हे मुंबई या ठिकाणी करायचं. त्यांनी विशेष विमानाची सोय केली आणि बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईच्या दिशेनं रवाना झालं. वाऱ्यासारखी ही बातमी सबंध देशात पसरली. बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत येतं आहे म्हटल्यावर त्यावेळी तर TV नव्हता, कुठल्याही प्रकारचा सोशल मीडिया नव्हता. फक्त रेडिओच्या माध्यमातून सबंध भारताच्या देशातल्या नागरिकांची झुंबड उडाली आणि सगळी लोक ही मुंबईच्या दिशेनं रवाना झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सोडून गेले ही भावना लोकांना सहनच होत नव्हती. त्याचं कारण असं होतं की ज्या महामानवाने आम्हाला सामाजिक न्याय दिला, ज्या महामानवानं माणसात आणलं, ज्यांनी माणूस म्हणून दर्जा दिला, ज्या देशात खाली थुंकलं तर जमीन बाटेल म्हणून गळ्यात मडकं देण्यात आलं की थुंकलं तर त्या मडक्यातच, चालताना या भूमीला स्पर्श होऊन ही भूमीसुद्धा बाटेल या विचारावर कमरेला झाडू बांधायला सांगितला, त्या देशात शोषित आणि पीडित समाजाला माणूस म्हणून जगविणारा माणूस आज गेला होता. ज्या देशात पाणी पिण्याचाही अधिकार नसताना तो अधिकार संघर्ष करून मिळवणारा, ज्या देशात देवाचं दर्शन घेण्याची परवानगी नसताना आंदोलन करून देवाचं दर्शन शोषित पीडितांसाठी खुलं करणारा आणि जिवंतपणी मरणप्राय यातना सहन करणाऱ्या शोषित पीडित वंचित समाजाला अभिमानानं स्वाभिमानानं जगायला लावणाऱ्या महामानवाचं महाप्रयाण झालं होतं. त्यावेळेस लोकांची एकच भावना होती, आता आम्हाला कोण लढायला शिकवणार, कोण आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवणार, कोण आम्हाला सामाजिक न्याय वेळोवेळी देणार, कोण आमच्या डोक्यावर मायेचं छत्र धरणार, कोण आमच्या डोक्यावर सुखाचं छत्र धरून आम्हाला जगायला भाग पाडणार. आमचा महामानव आम्हाला सोडून गेला, आमचा बाप आम्हाला सोडून गेला, आमचा पालनकर्ता आम्हाला सोडून गेला, परंतु आम्ही आता कायमचे पोरके झालो. जरी बाबासाहेब आंबेडकर या जगामध्ये नसले तरी बाबासाहेबांचे विचार आपल्यामध्ये आहेत. बाबासाहेबांचे विचार हे नेहमीच अमर राहतील. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचं जे महापरिनिर्वाण झालं ते महापरिनिर्वाण आजही सबंध देशाच्या लक्षात आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असतील तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही व्यक्ती सबंध देशभर जगभर नेहमीच आठवणीत राहील, यात कुठलीही शंका नाही. अशा प्रकारे 6 डिसेंबरच्या निमित्ताने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेतलं. मंडळींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय एका व्हिडिओमध्ये संपणारा नाही, त्यासाठी अनेक व्हिडिओ लागतील. परंतु थोडक्यात आपण त्यांचं कार्य, त्यांचे शेवटचे काही दिवस आपण थोडंसं समजून घेतलं. अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्यातर्फे
भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांना विनम्र अभिवादन. पुन्हा एकदा भेटूयात आपण युवराज बियॉन्ड फॉर्च्यून या चॅनेलवर. तोपर्यंत धन्यवाद.